महान भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर सी.व्ही. रमन यांनी केलेल्या रमन प्रभावाचा शोधाची जाणीव जागृती करता यावी म्हणून दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी आपल्या देशात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. विज्ञान दिनाचे महत्त्व लक्षात घेऊन आधुनिक वैज्ञानिक संकल्पना विद्यार्थ्यांपर्यंत कृतीयुक्त पद्धतीने पोहोचाव्यात यासाठी जाणीव सामाजिक सेवा संस्था पनवेल व रोटरी क्लब ऑफ सनराइज पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आणि कुष्ठरोग निवारण समिती संचलित अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे आदिवासी आश्रमशाळा वाकडी तालुका पनवेल यांच्या सक्रिय सहकार्याने वाकडे येथील आश्रमशाळेत दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 2 ते 5 या वेळेत अभिनव पद्धतीने विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. याबाबत सविस्तर वृत्त असे की वाकडी आश्रमशाळा आणि वसतिगृह यामध्ये होणाऱ्या पाण्याचा, विजेचा, इंधनाचा वापर व त्यांचे स्रोत, उपलब्ध सुविधांचा आणि साधनांचा काटकसरीने वापर कसा करता येईल यासाठी कोणत्या उपाययोजना असाव्यात याचा अभ्यास करण्यासाठी शाळेतील 8वी व 9वीतील निवडक 15 विद्यार्थ्यांना प्रकल्प सादर करण्याचे आवाहन आश्रमशाळेतील शिक्षकांनी आणि जाणीव संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले होते. शिक्षक आणि दोन्ही सामाजिक संस्थांच्या आव्हानाला उत्तम प्रतिसाद देत या विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पक बुद्धिमत्तेच्या जोरावर दिलेल्या विषयाला अनुसरून स्वतः तयार केलेल्या प्रकल्पांचे उत्तम सादरीकरण विज्ञान दिन समारंभात केले. यावेळी गाल लॅबोरेटरी प्रायव्हेट लिमिटेडचे सेफ्टी ऑफिसर सौ मधुरा मोहन तायडे यांनी त्यांच्या 2 सहकाऱ्यांसह सतीश हवालदार, अमीन अली आग कशी लागते, कशी विझवायची असते, घरामध्ये आग लागू नये म्हणून कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी लागते हे प्रात्यक्षिकांसह विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सहभागी करून समजून सांगितले. जाणीव सामाजिक सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री विजय गोरेगावकर व पनवेल रोटरी क्लब सनराइजचे अध्यक्ष श्री बाळकृष्ण आबेकर यांनी उपस्थितांना दैनंदिन जीवनातील पाणी, वीज वापर आणि बचतीचे महत्त्व आणि स्रोत याबाबत आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून आणि प्रोजेक्टवरून पाणी पुरवठा योजनांची कार्यपद्धती समजून सांगितली. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ पाटील मॅडम यांनी जाणीव व रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक करताना म्हटले की वैज्ञानिक संकल्पना सोप्या करून सांगण्याची हातोटी, दैनंदिन जीवनात पाणी आणि विजेचे महत्त्व व वापराची कौशल्य, अग्निसुरक्षा व उपाययोजना असे विज्ञान विषयाच्या अभ्यासाला पूरक बाबी नेमकेपणाने समजून सांगताना या दोन्ही सामाजिक संस्थांची विद्यार्थ्याप्रतींची आत्मीयता तळमळ बघून समाधान वाटते. असे उपक्रम वेळोवेळी घेण्याबाबत उपस्थित पदाधिकाऱ्यांना त्यांनी आवाहन केले. यावेळी वीज आणि पाणी या दोन्ही विषयांचे उत्कृष्ट सादरीकरण शाळेची विद्यार्थिनी कुमारी रोहिणी वाघमारे या 8वीच्या विद्यार्थिनीने केले. प्रकल्प सादरीकरणात सहभागी असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी यांना दोन्ही संस्थांतर्फे कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, विज्ञानाची पुस्तके आणि पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. अभिनव विज्ञान दिवस साजरा करण्याची संकल्पना जाणीवचे विश्वस्त श्री गिरीश दळवी यांनी आखली होती. या समारंभाचे प्रास्ताविक भाषण जाणीवचे विश्वस्त श्री महेश मुद्रस यांनी केले तर आश्रमशाळेतील सौ पाटील मॅडम यांनी अतिशय रंजक पद्धतीने या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रकटीकरण सादर केले. आश्रमशाळेतील मुख्याध्यापिका सौ पाटील, सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी या समारंभासाठी अथक परिश्रम घेतले म्हणून कार्यक्रम यशस्वी झाला असे मत विजय गोरेगावकर यांनी आमच्या प्रतिनिधीकडे व्यक्त केले. महामुंबईसह राजू गाडे, पनवेल. 42.5% जागतिक कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित होतो. कोळशापासून वीज निर्मिती करताना 73% कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित होतो. 1 किलोवॅट आवर वीज निर्मिती करताना 950 ग्रॅम कार्बन डायऑक्साईड तयार होतो. कोळसा जाळल्यानंतर विषारी वायू तयार होतात आणि हवेत प्रदूषण करतात. मर्क्युरी, लीड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड या प्रदूषणामुळे मानवी जीवनावर विपरीत परिणाम होत आहेत. त्यामध्ये दमा, श्वसनाचे विकार, मेंदूचे विकार, हृदयाचे विकार, कॅन्सर आणि कधीकधी लवकर मृत्यू. याबरोबरच जागतिक तापमानामध्ये वाढ झाल्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी वीज बचत शोधून काढली आहे. एकूण महिना वीज 335 किलोवॅट आवर आहे आणि बचत 200 किलोवॅट आवर दाखवली आहे. म्हणजे 60% वीज बचतीचे नियोजन शक्य आहे. म्हणजे पैशांची बचत होईल तसेच पर्यावरणाचं प्रदूषण सुद्धा कमी होईल. 1 युनिट बचत म्हणजेच 5 युनिटची निर्मिती. या सिद्धांतानुसार आपण 1000 किलोवॅट आवर वीज निर्मितीची बचत करू शकतो. म्हणजेच 1 किलोवॅट आवर वीज निर्मितीसाठी 378 kg कोळसा लागतो तर 1000 युनिटसाठी 378 kg कोळसा लागतो.